speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 26. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. आज आपला विशेष सरावाचा 5वा पाठ आहे. आधीच्या पाठातले काही मजेदार भाग पुन्हा एकदा ऐका, त्यानंतर माझ्याबरोबर तुम्ही सराव करा. आज काय बोलूया बरं? आज असं करूया, तुमच्या दप्तरात काय काय आहे त्याच्याबद्दल आपण इंग्रजीत बोलू. दप्तराला काय म्हणायचं इंग्रजीत? स्कूल बॅग. राईट, स्कूल बॅग. आता तुमच्या स्कूल बॅगमध्ये काय काय आहे? डू यू हॅव अ पेन्सिल इन युअर स्कूल बॅग? Yes, I do. Yes, I do. I have 3 pencils. I have 1 pencil. हळूहळू एकेकाने उत्तर द्या. बरं, डू यू हॅव अ पेन्सिल? तू सांग. Yes, I do. बरं, डू यू हॅव अ पेन इन युअर स्कूल बॅग? No, I don't. डू यू हॅव अ नोटबुक? Yes, I do. हाऊ मेनी नोटबुक्स डू यू हॅव? I have 7 notebooks. आता बघा, मी विचारीन तुझ्या दप्तरात काय आहे. सर्व काही सांगेल का कोणी इंग्रजीत? मी सांगीन. ओके रंजना, व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग? I have a pen, 2 pencils, 5 books, 4 notebooks, a ruler, a sharpener, and 2 rubbers. गुड. आणि कोणी सांगेल? Me. व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग? I have a car. माझ्या दप्तरात कार आहे. अरे बापरे. ए बघ, बाहेर आली कार. बघ पळाली. ती बघ खिडकीत जाऊन बसली. अरे पळाली. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. Show me the blackboard. Show me the table. Show me the chair. Open the door. Open the window. Shut the door. Shut the window. Stand up. Sit down. Clap your hands. Do you have a pencil? No, I don't. Do you have a cycle? Yes, I do. How many books do you have? I have 5 books. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं.
लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आजचा सराव आपण एका खेळाने सुरू करूया. घंटा वाजली की टीचर एकेका मुलाला उभं करतील. मी इंग्रजीत एक एक सूचना देईन. तुम्ही नीट ऐकायचं आणि फक्त उभं असलेल्या मुलांनी सूचनेप्रमाणे करायचं. टीचर बघतील ते मूल बरोबर करतंय की नाही. पण 10 सेकंदच वेळ मिळेल हं. पटकन इंग्रजी वाक्य समजून घेऊन त्याप्रमाणे करायचंय. एक मूल उभं आहे ना. सूचना नीट ऐक आणि मग पटकन तसं कर. दुसरी घंटा वाजायच्या आत बरं का. ऐक. शट द डोअर. दुसरं मूल तयार. शट द विंडो. दुसरं मूल बरं का. शो मी युअर स्कूल बॅग. आता दुसरं कोणतरी. ओपन युअर बुक. दुसरं मूल तयार. शो मी अ रूलर. बरं, कोणी कोणी बरोबर कृती केली त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. पुढचा सराव असा आहे, तुम्ही जोडीजोडीनी एकमेकाला मी सांगीन ते प्रश्न इंग्रजीत विचारायचे आणि उत्तर पण इंग्रजीतच द्यायचं. घंटा वाजली की टीचर 2 मुलांना किंवा मुलींना उभं करतील. एकाने दुसऱ्याला विचारायचे, तुझ्याकडे पुस्तक आहे का, किंवा पेन आहे का, किंवा वही आहे का. कोणतीही वस्तू जिचं इंग्रजी नाव तुम्हाला माहीत आहे अशा वस्तूबद्दल विचारायचे. डू यू हॅव अ पेन. एकदा प्रश्न म्हणून बघा. माझ्यानंतर तुम्ही म्हणा. डू यू हॅव अ पेन. डू यू हॅव अ पेन किंवा डू यू हॅव अ बुक असा प्रश्न विचारायचा आणि दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचं. सुरू करा. गुड. येस आय डू किंवा नो आय डोंट अशी उत्तरं द्यायला तुम्हाला जमलं का. व्हेरी गुड. आता दुसरी 2 मुलं. तुम्ही असाच प्रश्न विचारायचा आहे पण बहीण किंवा भावाबद्दल. तुला भाऊ आहे का. डू यू हॅव अ ब्रदर किंवा डू यू हॅव अ सिस्टर. दुसऱ्याने उत्तर द्यायचं. करा सुरू. आता दुसरी 2 मुलं. तुम्ही असं करायचंय, हाऊ मेनी म्हणजे किती हे शब्द वापरून एकाने प्रश्न विचारायचे आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचं.
तुझ्याकडे किती पुस्तकं आहेत? हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव? असा प्रश्न विचारायचा आणि दुसऱ्यानी आय हॅव या शब्दांनी सुरू होणारं उत्तर द्यायचं. दुसरी 2 मुलं. असंच वह्यांबद्दल प्रश्न उत्तर करा. हाऊ मेनी हे शब्द वापरून सुरू करा बरं. व्हेरी गुड. आता सर्वजण लक्ष द्या हं. मी फक्त घंटा वाजवत राहणार. प्रत्येक घंटेला एकेकाने उभं राहायचं आणि आपल्याकडे असलेल्या कोणत्याही वस्तू दाखवायच्या. त्या वस्तूंबद्दल एकच वाक्य सांगायचं. आय हॅव 1 ruler. आय हॅव 3 pencils. आय हॅव 2 sharpeners. असं एक एक वाक्य प्रत्येकाने पटकन म्हणायचं. प्रत्येकाने वेगळं वाक्य म्हणायचंय हं. प्रत्येक घंटेला कोण बोलणार ते टीचर निवडतील. प्रत्येकाने आय हॅव असं वाक्य सुरू करून आपल्याकडे असलेल्या वस्तूंबद्दल एक वाक्य इंग्रजीत म्हणायचे. मी फक्त घंटा वाजवीन आणि 5 सेकंद थांबीन, मग पुन्हा घंटा वाजवीन. व्हेरी गुड. प्रत्येकाने एक एक वाक्य सांगितलं. गुड. आता टीचर इतर मुलांचा जोडीजोडीने सराव घेतील. डू यू हॅव आणि हाऊ मेनी असे प्रश्न वेगवेगळ्या वस्तूंबद्दल विचारायचे आणि त्यांची उत्तरं इंग्रजीत सांगायची. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. लक्षात आहे ना, पाठ क्रमांक 25 ते 30 हे आपले विशेष सरावाचे पाठ आहेत. चुकवू नका हं.